शिक्षक मतदारसंघात राजकारण पुन्हा तापले आहे। एकीकडे विद्यमान आमदार किरण सरनाईक म्हणतात, मी गेल्या 5 वर्षात शिक्षकांच्या सर्व समस्या सोडविल्यात, तर दुसरीकडे भाजप शिक्षक आघाडीचे राज्य उपाध्यक्ष शेखर भोयर यांनी सरनाईक यांच्यावर श्रेय लाटण्याचा आरोप करत थेट हल्ला चढवला आहे। शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू झाली पाहिजे, याच्यासाठी माझा लढा सुरू आहे। खऱ्या अर्थाने काम करणारे आम्ही आणि हे रेगाड्या उडण्यासाठी तयार आहे। ज्या निकष पात्र शाळा होत्या त्या सर्वांना वेतन अनुदान मिळालं। मला दाखवा ना कुठलं शासन निर्णय काढला यांनी। पहिले मला समाधान याच्यात मिळालं की माझ्या कार्यकालामध्ये ज्या निकष पात्र शाळा होत्या त्यांना वेतन अनुदान मिळालं। त्यांनी आम्ही केलेलं किंवा दुसऱ्या आमदारांनी केलेलं काम हे मी केलं म्हणून दाखवतात। त्यांच्याकडे एक पण गोष्ट बोलायला नाहीये, फक्त रेगाड्या उडणं सुरू आहे, दुसरं काही पण नाही। अमरावती विभागातील शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीपूर्वी हा आरोप प्रत्यारोपाचा सिलसिला रंगात आलेला आहे। आमदार सरनाईक यांनी सिटी न्यूजला दिलेल्या खास मुलाखतीत खुला चॅलेंज दिला आहे, तर शेखर भोयर म्हणतात, हायकोर्टात सगळं स्पष्ट होईल, दूध का दूध पाणी का पाणी। बघूया नेमकं काय म्हणाले तर आमदार सरनाईक आणि काय प्रत्युत्तर दिलंय शेखर भोयर यांनी। मला समाधान आहे की मी निवडून आलो। त्या काळामध्ये आपल्या सर्वांना कल्पना आहे की माणसाचं मन हेलावून टाकणारं संकट कोविड-19 जे म्हणतो आपण ते होतं। त्या काळामध्ये राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे हे होते, वर्षाताई गायकवाड या शिक्षण मंत्री होत्या। मी सभागृहामध्ये पहिला प्रश्न जो मांडला तो जुनी पेन्शन योजना आमच्या शिक्षकांना लागू झाली पाहिजे। त्या ठिकाणी शासनानं निर्णय घेतला, आणखी त्या सुधारित पेन्शन योजना आपल्याला लागू केली, परंतु त्याच्यामध्ये आमचं समाधान नाही आहे। आम्हाला शिक्षकांना जुनी पेन्शन योजनाच लागू झाली पाहिजे, याच्यासाठी माझा लढा सुरू आहे। खऱ्या अर्थानं विद्यमान जे आमदार आहे किरण सरनाईक यांनी फक्त रेगाड्या उडण्याचं काम केलेलं आहे। म्हणजे काम ग्राउंड लेवलला आम्ही केलं, शिक्षण समन्वय संघाच्या माध्यमातून आंदोलन झालं, सगळे आमदार तिथं एकत्रित आले, सभागृहात क्वेश्चन लावले। आम्ही स्वतः मी आणि सुधाकर रावजी कोळे माजी आमदार नागपूरचे, आम्ही स्वतः मुख्यमंत्री साहेबाकडे गेलो आणि त्यांना ह्या सगळ्या भावना सांगितल्या आणि त्यानंतर त्यांनी लगेच दुसऱ्या दिवशी 20% वाढीवची घोषणा केली। आपल्या माहितीकरता या ठिकाणी महाराष्ट्र शासनानं निर्णय घेतला, मार्च महिन्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये त्या ठिकाणी ज्या निकषपात्र शाळा होत्या त्या सर्वांना वेतन अनुदान मिळालं, टप्पावाढ मिळाली। ही फार मोठी उपलब्धता आपल्या कार्यकालात झाली। अशा प्रकारे मी 3 सरकार माझ्या कार्यकालात पाहिले। मला दाखवा ना कुठलं शासन निर्णय काढला यांनी आम्ही केलेलं किंवा दुसऱ्या आमदारांनी केलेलं काम हे मी केलं म्हणून दाखवतात। त्यांच्याकडे एक पण गोष्ट बोलायला नाहीये, फक्त रेगाड्या उडणं सुरू आहे, दुसरं काही पण नाही। पराभव झालेले उमेदवार काहीतरी चुकीचं स्टेटमेंट करत असतात। तुमच्या माहितीकरता शिक्षक प्रतिनिधी मतदारसंघ आणि पदवीधर प्रतिनिधी मतदारसंघ हे 2 मतदारसंघ असे आहे, याच्यामध्ये बोगस नोंदणी कधीही कोणीही करू शकत नाही। कोणी करून दाखवा, मी त्याला चॅलेंज देतो की तू बोगस नोंदणी करून दाखव। तुम्हाला सांगतो मी की एवढे प्रश्न या क्षेत्रात वाढलेले आहे, पण विद्यमान आमदाराला त्याचं काही गमित नाही आहे आणि शिक्षकांच्या प्रश्नाकडे डोळेझाक करणारा एवढा निष्क्रिय आमदार मी सुद्धा आजपर्यंत बघितला नाही। 5 वर्ष झाले इलेक्शन संपून, साडी चोळीवर ते निवडून आले, बोगस मतदारावर निवडून आले, काही काम नाही या मतदारसंघात त्यांचं। आता आम्ही चॅलेंज केलं ना, आम्ही हायकोर्टात पिटिशन टाकलं आहे, त्यामध्ये अनुक्रमांक दिलेले आहे की किती बोगस झाले। जवळपास 14,000 बोगस मतदान आहे आणि त्याचे अनुक्रमांक दिले आपण। अचलपूर तालुक्यात अनुक्रमांक 7 असो, 9 असो, 15 असो असे अनुक्रमांक दिले आहे। त्याच धर्तीवर पूर्ण विभागात झालेला आणि ते सगळी यादी आम्ही डिक्लेअर केल्या, हायकोर्टात सबमिट केल्या आहे।